नमस्कार. 21 डेज हॅपी लाईफ मेडिटेशन चॅलेंजमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आज आहे आपला 9वा दिवस आणि आज आपण फिअर, भीती या विषयाबद्दल बोलणार आहोत. प्रत्येकाच्या मनात कसली ना कसली तरी भीती असते. मग ती अगदी छोट्या छोट्या गोष्टीतली भीती, म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलीच्या शाळेमध्ये PTA मीटिंगला जायची भीती वाटते काय काय बायकांना, बँकेत जायची भीती वाटते, कुठेतरी अशा ठिकाणी जिथे आपल्याला 2-4 अनोळख्या लोकांसोबत जाऊन एखादी मीटिंग अटेंड करायची आहे अशा ठिकाणी जायला भीती वाटते, ऑफिसमध्ये बॉसशी बोलायला भीती वाटते. अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या की खूप छोट्या असतात, पण त्याची ना कुठेतरी भीती वाटत असते. म्हणजे काही काही बायकांना स्वतःचं मत मांडायची भीती वाटते, मग भले त्या बरोबर असू दे, पण त्या व्यक्तच होऊ शकत नाही. त्यांना मनात भीती असते की अरे मी असं बोलली तर काय होईल, तसं बोलली तर काय होईल. मग त्या एखाद्या चुकीच्या गोष्टीला पण त्या खतपाणी घालत असतात. तर प्रत्येक वेळी जर ही भीती, म्हणजे तुम्हाला काहीतरी एखादा नवीन बिझनेस करायचा आहे तर लॉसची भीती, नोकरी करायची आहे 4 चौघात जाऊन त्या बॉसची भीती, त्या ऑफिसमध्ये मी काम करू शकेन की नाही या सगळ्या गोष्टींची भीती. तर ही भीती म्हणजे नक्की काय आहे, तर तुमच्या मनात येणारे त्या गोष्टीबद्दलचे भीतीदायक विचार. ते विचार बदला आणि मग बघा ती भीती राहते का. तुम्ही तो विचार तुमच्या मनात रुजवला की मला ह्या गोष्टीची भीती वाटते. आज आपल्या नोटबुकमध्ये 20 टाइम्स 20 वेळा एक अफर्मेशन लिहायचे की आय एम फिअरलेस. ओके, मला कशाचीही भीती वाटत नाही, आय एम फिअरलेस. ओके, सो हे वाक्य तुम्ही 20 वेळा लिहा. भीती कोणत्याही गोष्टीची असते. काही लोक स्वतःला जसे आहेत तसे ॲक्सेप्ट करायची पण त्यांना भीती वाटते. तर एक तर गोष्ट झाली की 20 वेळा अफर्मेशन लिहायचं की आय एम फिअरलेस. ओके, आणि दुसरं गोष्ट अशी करायची आहे की तुम्ही स्वतः जाऊन आरशात उभं राहायचं, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःशी बोलायचं. येस, आय एम कॉन्फिडंट, आय एम फिअरलेस, आय एम ब्युटिफुल. जितकं छान बोलता येईल स्वतःबद्दल तितकं बोलायचं, स्वतःचं नाव घेऊन. तुम्ही जर तुमच्या डोळ्यात डोळे घालून काही जण या ॲक्टिव्हिटीशी, या मिरर ॲक्टिव्हिटीशी कनेक्ट होत नाही इन द सेन्स ते स्वतःशीच बोलताना घाबरतात, ते स्वतःशी बोलताना आरशात नजरेला नजर भिडवू नाही शकत. तसं का होतं, कारण ही ॲक्टिव्हिटी किंवा असं कधीच पहिलं केलेलं नाही आहे. सो आज करायचं आहे ती गोष्ट. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःला आहे तसं ॲक्सेप्ट करा, स्वतःवर भरभरून प्रेम करा. बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली होणार आहेत. तुम्ही तुमच्याबद्दल जो विचार करता, तुमच्या मनात असलेली भीती दुसऱ्याला दिसत नसते. फक्त तो तुमचा थॉट आहे की मला ह्या गोष्टीत भीती आहे, तर मी जर जाऊन तिथे काही गोष्ट केली तर ती गडबड होणार, तिथे काहीतरी गडबड होणार. हे सगळे थॉट तुमचे आहेत, म्हणून ती भीती तुमच्यावर मात करून जाते, तुम्हाला ती भीती कंट्रोल करते. खूप टॅलेंट युनिवर्सने, देवाने तुम्हाला प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी युनिक टॅलेंट आहेत. कोणाचं बोलणं खूप छान असतं, कोणाला खूप छान शिकवता येतं, कोणाचा आवाज खूप छान असतो तर ते लोक खूप छान गातात.
काही जण टेक्निकल गोष्टीमध्ये खूप हुशार असतात. म्हणजे प्रत्येकाचा मेंदू देवाने त्यांना अशा काही बोलतात ना नैसर्गिक देणग्या आपल्याकडे आहेत. फक्त इतकंच की तुमच्यातला टॅलेंट तुम्हाला ओळखता येत नाही. आज तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची की अशी कोणती गोष्ट आहे जी मी खूप छान करते. अप्रिशिएट दॅट थिंग. अप्रिशिएट करा. स्वतःची स्वतः प्रशंसा करा. ह्याला सेल्फिश नाही म्हणत, ह्याला सेल्फ लव्ह म्हणतात. तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही कुठच्या गोष्टीमध्ये खूप छान आहात. तुम्ही कोणती गोष्ट खूप मस्त करू शकता. तुम्ही कोणती गोष्ट केल्यावर तुम्हाला खूप छान वाटतं. ओके, तर ती गोष्ट आज तुम्हाला शोधून काढायची की बापरे माझ्यामध्ये असं काय. आणि असतंच, असं होऊच शकत नाही की एखाद्या व्यक्तीमध्ये काहीही टॅलेंट नाही. तो टॅलेंट तुमचा कोणत्याही गोष्टी म्हणजे एखादी स्त्री उत्तम स्वयंपाक करते हा पण तिचा टॅलेंट आहे. ओके, खूप साऱ्या गोष्टी जर तुमच्या आता एखाद्या भीतीमुळे राहून गेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तुम्हाला यूट्यूब चॅनलवर तुमचा चॅनल साधा ओपन करायचा आहे पण ऑडियन्सला फेस करायची भीती. ह्या जर गोष्टी तुमच्या डोक्यात चालू असतील तर त्या आत्ताच थांबवा. ॲक्शन घ्या. ते चालू करा आणि मग बघा किंवा स्वतःचा व्हिडिओ तुम्ही स्वतः बघता शूट केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे. तुम्ही एकदा चुकाल, दोनदा चुकाल, तिसऱ्या वेळेला परफेक्ट येणार. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट आज आपण त्याला टाटा बाय बाय करणार आहे. शाळेत जाऊन टीचरशी मुलाच्या PTA मीटिंगमध्ये तुम्ही नेहमी बघा तुम्ही जा, मी नाही जाणार. यावेळेच्या PTA मीटिंगमध्ये तुम्ही जायचं आहे, तिथे बसायचं आहे, अनोळख्या लोकांसोबत बसायचं आहे, टीचरशी इंटरॅक्ट व्हायचं आहे. टीचर्सना भेटायला वार असतात दिलेले शाळेमध्ये. तुम्ही जाऊन तुमच्या मुलाची प्रगती विचारा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करणार. फायदे 2 होतात. मुलं आपल्याला कॉपी करतात. तुमच्यात जसा आत्मविश्वास वाढत जाणार तुमची मुलं तितकी कॉन्फिडंट असणार. एखादा बिझनेस सुरू करायचा आहे त्याच्याबद्दल मनात भीती आहे तर ती पहिली भीती काढून टाका. काय होईल, फार वर्कआउट नाही होणार पण एक खंत तर नाही राहणार ना की अरे मला खूप इच्छा होती पण मी प्रयत्नच नाही केला, मी ती गोष्ट भीतीपोटी कधी केलीच नाही. ओके, सो ही जी भीती आहे ना त्याच्यावर आज मात करायची आहे. आणि अजून एक भीतीवरून आठवलं की काही जणांना ना OCDचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं की आत्ता सगळ्यांना माहिती आहे की ह्याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात. म्हणजे सतत ना भीती म्हणजे कसे विचार येतात सांगते. काही जणांना अशा काही सवयी असतात. आपल्याला दुसऱ्याला बघणाऱ्याला वाटतं की अरे ही काय सवय हिची, ही 100 वेळा हातच धुत राहते किंवा ही लॉक केलं घर तर ती 10 वेळा चेक करत राहते. पण तो OCD असतो. म्हणजे त्या वेळेला ती कृती ना कंपल्सरी त्या लोकांच्या हातून घडते. म्हणजे ते 10 वेळा असं वाटतं की अरे बंद तर केलं आहे ना. किंवा काही जणांच्या ना मनामध्ये असे थॉट येतात जर ही गोष्ट मी आता नाही केली म्हणजे मी आता 10 वेळा चेक नाही केलं तर मग माझ्या घरात दुसरं काहीतरी वाईट गोष्ट होऊ शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांना वाईट विचार जर हे मी केलं नाही तर ही गोष्ट म्हणजे हे खरं आहे ही गोष्ट असे विचार येतात. पण OCD म्हणतात त्याला. त्यावेळेला काय करायचं असतं की जी ॲक्शन घेता ना तुम्ही म्हणजे तुम्ही 10 वेळा चेक करता तर ठणकावून सांगायचं आहे मनाला की मी एकदाच चेक करणार. मी आता सारखं तुझं लॉक जे केलं आहे मी डोअरला ते बरोबर आहे. मी ते लॉक पुन्हा चेक करणार नाही. तुम्ही ॲक्शन घेणं बंद केलं ना की हा त्रास आपला कमी होतो. आपल्याला वाटतं अरे हात स्वच्छच झाले नाही 10 वेळा आपण हँडवॉश घेऊन धुतो. ही देखील भीती म्हणजे ह्याला OCD म्हणतात. पण हे एक प्रकारची त्यांच्या मनामध्ये ना भीतीचे थॉट असतात की अरे हे जर ना मी नाही केलं. किंवा एखाद्या व्यक्तीला एका गोष्टीला 2-2दा हात लावायची सवय असते. म्हणजे ते एकदा हात लावणार
परत ते हात लावणार त्या गोष्टीला. कारण त्यांना असं वाटतं बापरे आता मी परत एकदा हात नाही लावला ना तर माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल. हा थॉट येतो आणि तो थॉट त्यांच्याकडनं ती ॲक्शन करून घेतो. त्यावेळेला ठणकावून जी ॲक्शन 4-5दा आपण घेतो ना ती अजिबात घ्यायची नाही आहे. म्हणायचं हे सगळं खोटं आहे, हे असलं सगळं काहीही होत नाही. मी चॅलेंज करते की मी नाही परत तुला, मी एकदाच फक्त एखाद्या गोष्टीला हात लावेन. ह्या गोष्टी ह्या घडतात लोकांसोबत. ह्या गोष्टी माझ्याशी काही जणांनी शेअर केल्या की मला ना स्वाती 10 वेळा एखाद्या गोष्टीला सारखा, म्हणजे मी बुकला हात लावेल तर मला 10 वेळा त्या बुकला हात लावावा असा वाटतो. नाहीतर मग माझ्या मनात असं विचार येतात की अरे मी जर त्या बुकला हात नाही लावला ना तर काहीतरी वाईट माझ्यासोबत घडेल आणि मग मी लावत जाते. ती ॲक्शन माझ्या हातून ती नकळत पुन्हा वारंवार होत जाते. किंवा मी लॉक आहे ना खूप 10 वेळा लॉक केल्यावरती चेक करत राहते. तर ही गोष्ट आता फिअर तर वेगळी, पण हा OCDचा प्रॉब्लेम आहे ना तो जर बरा करायचा असेल ना तर आधी ठणकावून मनाला सांगा की ही गोष्ट मी पुन्हा करणार नाही. ॲक्शनच घ्यायचं बंद करायचं त्या गोष्टीवर. असो, ते झालं OCDचं. पण फिअर, आज ज्या गोष्टीची फिअर वाटते त्या गोष्टी एका पेपरवर लिहून काढायच्या आहेत, या वहीत नाहीत. मी सांगितलं जे निगेटिव्ह असेल ते या वहीमध्ये लिहायचं नाही. ज्या गोष्टींची फिअर आहे, तुमच्या मनात भीती आहे, मग ती कसलीही असू शकते. एखाद्या व्यक्तीची पण भीती असते आपल्याला, तीही असू शकते. तर ते लिहून काढायचं आणि तो पेपर फाडून टाकायचा. त्या जागी सगळं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, सगळी होकारार्थी वाक्य की येस मला ही गोष्ट करायला आवडते, ही गोष्ट बिनधास्तपणे करू शकते, मी कॉन्फिडेंटली बोलू शकते, मी कुठेही एकटी जाऊ शकते. काही जणांना एकटं जायची पण भीती असते की अरे मी चुकली तर रस्ता, आता सगळं अवेलेबल आहे. आपल्या हातात फोन असतो, आपल्या गुगलमध्ये मॅप असतो, आपण कुठेही चुकू शकत नाही. तरीसुद्धा काही जणांना त्यांचं एक सायकोलॉजिकल भीती असते की मी इथे एकटी जाऊ शकत नाही, मी गावी एकटी जाऊ शकत नाही गावच्या ट्रेनमध्ये बसून. खूप साऱ्या भीती, म्हणजे ही भीती आज आणि उद्याची काही भीती खूप लहानपणापासून पण असते आपल्या मनामध्ये. सो आज ती भीती ब्रेक करायची आहे. ज्या गोष्टी भीतीमुळे तुमच्या अडल्या आहेत की मला भीती वाटते म्हणून मी ही गोष्ट करत नाही, आज ती गोष्ट करायची आहे. निसर्गाशी कनेक्ट राहा, 5 मिनटं मेडिटेशन करा, अफर्मेशन बोला, म्हणजे छान वाक्य बोला. मिरर ॲक्टिव्हिटी आज मी ॲड केली आहे. आरशासमोर उभं राहून स्वतःशी खूप छान बोलायचं. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्याशी सुसंवाद साधता त्या क्षणी तुमची कॉन्फिडन्स लेवल खूप हाय असते. तोच कॉन्फिडन्स तुम्हाला इतरांशी बोलताना देखील येतो. सो निसर्गाशी कनेक्ट राहा, युनिवर्सशी कनेक्ट राहा, स्वतःशी कनेक्ट राहा आणि आनंदी राहा. Thank you so much, universe. Bless you abundantly.